मालक, एका तासापूर्वी केवढे फटाके वाजत होते ना, आता किती शांतता आहे. भानू, आपलं काही चुकतंय का हो? म्हणजे हे जरा अति झालं असं नाही का वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही शुभाला खोटं सांगितलं की माऊचे आई वडील सापडले. मला पटलं नाही ते, मी पण माऊच्या भल्यासाठी मी तयार झालो. पण आता खरंच माऊचे आई वडील कुठून आणणार आहात तुम्ही? मालक, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घे. शोभाताईंना माऊचा आई बाबा बघायचे आहेत ना, मी आणीन ना त्यांना. तुम्ही फक्त याची काळजी घ्या की माऊने हे शोभाताईंना सांगितलं नाही पाहिजे. पण माऊ परी असली तरी ती लहान आहे अजून, आणि तिला हे अजिबातच पटलेलं नाही की आपण हे सगळं जे करतोय ते तिच्या भल्यासाठी करतोय. हा, पण काय बी झालं ना तरी आपण तिला परत पाठवलं पाहिजे. आणि तुम्ही काळजी करू नका, एकदा ती तिकडे गेली ना की 2-3 दिवसात आपल्याला विसरून पण जाईल. तिचं जग, तिच्या मैत्रिणी त्यात रमलती, आपल्या माणसांमध्ये सुखी राहील. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. असं तिथे मस्त बोलले. राहुल, माझं गिफ्ट कुठे? अर नेमकं तुझंच गिफ्ट आणायचं विसरलो अंजू. तू माझं गिफ्ट विसरला? तू टेन्शन नको ना घेऊ, पुढच्या वर्षी मोठं गिफ्ट आणतो. जाऊ दे, मला नकोय. नक्की बोलणार नाही का? म्हणजे गिफ्ट नकोच आहे तुला? असं कसं नकोय? म्हणजे तू दिवाळीचं गिफ्ट विसरला माझं? तुझं ना माझ्यावर प्रेमच नाहीये, राहू दे. अरे देवा, मग आता आणलेलं गिफ्ट कोणाला देऊ? देतो बाबा परत दुकानदाराला. राहुल, तू माझा मजाक करत होता. बायकोसाठीच गिफ्ट विसरीन का? मजाक करत होतो मी अंजू. हा, कशी वाटली ऍक्टिंग? केला का नाही नुसताच तू? राहुल, अंजली, मी तुमच्या घरी राहिले तर चालणार आहे का? माऊ बाळा, काय झाले? नक्कीच शोभा वहिनी काहीतरी बोलल्या असतील. नाही, शोभा नाही म्हणली काही. मोहन आणि भानू मला परत पाठवतात म्हणून मी मोहनचं घर सोडलं. तुम्ही सांगा ना, चालणार आहे की नाही? अंजली, राहुल, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. मी तुझं सगळं ऐकेन. मी शाणी मुलगी आहे की नाही? घे घे माऊ, लाडू घे, खातो खा. अगं तसं नाहीये माऊ. ठीक आहे, नको दिवस. अगं थांब दे. माऊ माऊ, शिरा.
माऊ आणखीन हवा असेल तर सांगा शिरा. वाटलंच होतं मला ही शिरा खायला नाही म्हणणार नाही. मला बॅग काढून दे, बॅग भरायची आहे. माझा एवढा काय सामान आहे? मोहनने आणलेले फ्रॉक तेही तुमच्याच आहेत. नसतील द्यायचे तर नको दिवस. आमचे फ्रॉक? हा मी तुला फक्त फ्रॉकच दिले का? दुसरं काय नाही दिलं? ही फणी, हे रब्बर, हा ही रिबीन कोणाची आहे सगळं? ही खेळणी ही कोणाची आहे? हा तुझा पैशाचा डब्बा. यात तू कमवलेले पैसे आहेत ते घेऊन जा, आम्हाला नको आहेत. मोन्या मोन्या, शोभा बोल ना. इतक्या दिवसात तिला आपला लढा नसेल का लागला? 2 महिने तिच्यासाठी काही कमी केलं का? मी इतकी वाईट आहे का? माझ्या स्वतःच्या मुलीशी जसं मी वागले असते तसंच तिच्याशी वागले ना, काही वेगळं वागले नाही. आता तिला मी वरवर बोलत असले तरी मला सुद्धा काळजी आहे तिची, म्हणून उगाच का मी तिच्या आई वडिलांना भेटायला बोलवलं? शोभा कळतंय मला. मला मान्य आहे की आधी मला ना माऊ नसती जबाबदारी वाटायची. तिच्या त्या खेळण्याचा बोलण्याचा सगळ्याचा त्रास व्हायचा. पण मला सांग, लहान मूल मस्ती नाही करणार तर कोण करणार? हो, पण कधी तिने आपल्या घरातल्या मुलाची हक्काची जागा घेतली काही कळलंच नाही रे. म्हणजे घरातल्या पण आणि शोभा तू स्वभावाने किती फटकळ वाटलीस तरी आतून कशी आहेस हे मला चांगलंच माहिती आहे. माऊ मगाशी बोलली म्हणून तुला वाईट वाटलं ना, पण माऊचं बोलणं मनावर घेऊ नको शोभा. ती लहान आहे अजून. माऊ घरात यायच्या आधी आपल्याला मूल नाही त्याची मला कधी जाणीव झाली नाही. पण माऊ आल्यानंतर मोने, अरे बरं चाललं होतं रे आपलं. कशाला ही कार्टी घरात आली? अचानक आली काय, अचानक परत काय जाते? आता ना सवय झाली तिची. ती गेल्यानंतर सगळं सुनं सुनं वाटणार आहे. आई बाबा तर येतच असतील, सगळं ठीक होईल. नाही त्याबद्दल नाही म्हणत आहे. मग आपल्या निर्णयामुळे कोणीच खुश नाहीये. आपण हे थांबवायला हवं. आले आई बाबा, आता सगळं ठीक होईल. कशाला बोलवत होतीस? तसं मी तुला नकोच आहे ना घरात. जास्त बोलतीस ना. मोहन म्हातारे इथेच राहतात का? हो, तुम्ही कोण? कोण म्हणजे? आमची मुलगी हरवली आहे, तुमच्याकडे आहे ना? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.